हालेलुया. कारण तिकडच पहिल्या पत्रात 3 आणि 16 व 17 वचन घेईल. आता त्याच्यासाठी सतपदाने स्पष्ट आपल्या भाषात सांगतो, तुम्ही देवाचे मंदिर आहे. आपल्याला तो सांगतो की तुम्ही देवाचे मंदिर. आपण मंदिरामध्ये ज्ञान घ्यायला जातो, पण मंदिरात जेव्हा ज्ञान घ्यायला जातो तो मध्ये 5 दिवस सांगतो कोण उघडत शिकवत होते ते ज्ञान घ्यायला. आणि त्याचं दिलेलं आहे सूत्र 23 सत्य शोधण्याचा शिक्षण तू विकत घे. जसं करंजरास पहिल्या पत्रामध्ये 6 ते 19 ते 20 मध्ये आपल्याला मोलाने विकत घेतले. येशू ख्रिस्ताने रक्ताने आपल्याला विकत घेतलेले आहे. पण आपल्या शरीराने देवाचे गौरव कसे करता येईल ते आपल्याला शिकायचं आहे. हालेलुया. म्हणून त्याने सांगितले तुम्ही देवाचे मंदिर आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करते. आता आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे व वास करतो. कधी 2:7 मध्ये टाकापुड्यामध्ये जीवनाचा स्वाद दिला, मनुष्य जीवनाने प्राणी झाला. कशाच प्रकारे योहाना 17:18 मध्ये स्वाद देण्याचा आणि घेण्याचा अधिकार प्रभू येशूकडेच होता आणि आज जगात तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तच होता. कारण हे तारणासाठीच आहे. 4:12 तारण दुसऱ्या कोणाकडून होणार नाही आणि जर तारण होणार आहे ते फक्त येशू ख्रिस्ताच्या नावाने होणार आहे. आणि येशूच देव आहे. दिलेला आहे प्रभू येशू उत्थानी कबूल करशील, तुझ्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवशील तर तुझं तारण होणार. म्हणून याच्यात काय सिद्ध आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहे. आपलं हे खरं मंदिर कुठे आहे? आपलं शरीर. आणि आपल्या आतमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही का? लोकांना माहिती नाही की देव माझ्या आतमध्ये. जेव्हा मनुष्य देवाचा जो आत्मा आहे किंवा 10-17 काढून घेतो तेव्हा मनुष्य बनतो. महिन्यानंतर त्याला सांगतात प्रेत. आता सगळी प्रेत जमा झाली ना. ही प्रेत कशी जमा झाली? मग ते 24-28 मध्ये जिथे प्रेत आहे तिथे गेला. पहिली माणसं आहेत तिकडे कोण नव्हतं. आता माणसं अलग असतात आणि प्रेत. आता मृत्यूनंतर त्या माणसाला प्रेत म्हणतात ना. असं बोलणारं असेल तर त्याला माणसं बोलतात. आता माणसामध्ये फरक किती आहे तुम्ही बघा. मनुष्य बोलणारी व्यक्ती असते आणि प्रेताची माणसं अलग असतात. हालेलुया. म्हणून आपण आमोस 8:3 मध्ये त्याने सांगितलेलं आहे की प्रेताची राशी पडते. आता देवाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथे देवाचं शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. आणि देव आपल्याला काय शिकवते त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवायचं. म्हणून देवाचं मंदिर इथे आहे. आणि यामध्ये देवाला आम्ही कोणती वेळ देतो तर त्याने काय सांगितलं बोला जरा. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो देव त्याचा नाश करेल. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे ते तुम्ही आहे. आता तुम्ही विचार करा. आता देवाच्या मंदिराचा नाश कसा होतो? देवाच्या मंदिराचा नाश दारू पिणं आहे का नाही? वाईट कर्म करणं. जेव्हा आपण गलितेकरास 5:17 पासून ते 21 पर्यंत दिले 15 कर्म माणसं वाईट करतात अशा लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. आणि एशियामध्ये 5:8 पासून पुढे दिलेल्या पर्यंत की देवाने जे दिलेले त्यामध्ये की जो सकाळी उठून मध्याशी दारूच्या मागे लावून त्यास धिक्कार म्हणतात. आपण रस्त्याला चाललेला आहे ना, आपल्याला रस्त्यामध्ये काहीतरी कंपाऊंड ठेवलेली जाते ना, आपला रस्ता बंद करतो त्यास धिक्कार नसतो की जगामध्ये त्याचीच काय वस्तू आहे जगामध्ये त्यास तोच एकता आहे का? आपण कोणाच्या रस्त्यातून जातो पण जेव्हा आपल्या घराचं घर बांधायचं जर असेल जोडतात आणि रस्ता मुळीच देत नाही त्याच परमेश्वर सांगतो धिक्कार असतो. आता ह्या हृदयामध्ये मनुष्य किती वाईट कर्म करतो. चोरी करणं, खोटं बोलणं, द्वेष करणं, म्हणजे साथ तुमची दोष काढा कोणाची दोष करणं, अख्खा दिवस बसले याचे त्याचे दोष करणं. पण हे देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात निरंतर प्रार्थना पाहिजे, निरंतर स्तुती देवाची पाहिजे.
निरंतर द्वेष भावना नाही पाहिजे. तर मग ते 6 ते 14 तुम्हाला क्षमा करायची. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मध्ये 4:17 मध्ये दिलेले स्वर्गाचं राज्य जवळ आले, पश्चाताप करा, सुरुवातीवर विश्वास ठेवा. देवाचे जर मंदिर आम्ही आहोत, ते या मंदिरामध्ये देव जर आहे तर आमचं शरीर स्वच्छ पाहिजे. म्हणून योहान 14:1 तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर. आता आम्ही तुम्हाला मार्गदर्शन किंवा शिकवण देतात, तर तुमचं शिक्षण देवाच्या वचनाप्रमाणे पाहिजे. म्हणून देव जर आपल्या आतमध्ये जर आहे ना, योहान 15:4-7 वचन आपल्यासाठी जे आम्ही प्रभूमध्ये प्रभू आपल्यामध्ये, त्याच्यापासून वेगळे असल्यास आपल्याला काय करता येतं. आणि योहान 8:44 जेव्हा आम्ही खोटं बोलतो, लबाडी करतो, द्वेष करतो, हे सैतान आपल्यामध्ये कार्य करते, त्यावेळेला शरीराचा नाश होतो. म्हणून कडे मित्रात दुसऱ्या पत्रात 12:7 मध्ये तो तोषे म्हणतो. तोषे म्हणजे अनेक प्रकारचे विचार तुमचे बिघडून टाकतात. कारण 8:12 अंतःकरणातली वचन हिरावून घेतो. देवाचा शब्द घेत नाही तर अंतःकरणामध्ये, आता जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की व्यक्ती तुमच्याविषयी असं बोलत होतं, त्यांच्या मनाची नफरत आहे ती तुमच्या मनात नफरत घातली, तर तुम्ही जर ते मनात धरून ठेवलं तर तुम्हाला ते खात जाईल. तो गेला. की अंतःकरणात चांगले गुण आहेत ते तुमचे बाहेर काढतात. 8:12 हेच वचन दिलेलं आहे. मग आपण जेव्हा म्हणजे 13-25 मध्ये ती झोपतात तेव्हा चिंता करत बसतात, विचार करत तर तिकडे आपल्या जीवनाला कुठे ना कुठे मुश्किल आहे. म्हणून मध्ये हे वचन आहे, त्या वचनात असं दिलेलं आहे की म्हणजे झोपायला जातील ना तेव्हा अनितीचे विचार घरात ठेवू नका, म्हणजे डोक्यात ठेवू नका. मग तिकडे आपलं शरीर कमजोर पडतं. तर जेव्हा झोपायला गेलं, की जेव्हा झोपायला गेलं तर देवाविषयी मनन चिंतन करत राहा. 31:5 मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवितो. आता जर तुम्हाला माहिती आहे की देवाचा जो आत्मा आम्हाला दिलाय त्याच्या हातातच ठेवा, त्याला शैतानाच्या हातात नाही केला. मध्ये 10:28 आज जर तुम्ही पाप काय करतात, खोटं काय करतात, ते स्वर्गात वर्गात देणारा परमेश्वर. मध्ये 10:28 काय सांगते मग, म्हणून परमेश्वरच्या वचनाने आपल्याला मजबूती मिळते. काय जे शरीराचा घात करतात आणि आत्म्याचा घात कराव्यात जो समर्थ नाही त्याला घेऊ नका. व आत्मा व शरीर या दोघांचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे त्यांना. आता आपलं पाप आहे ते काढायचं, म्हणजे आम्हाला परमेश्वर नरकात न टाक. ज्या वेळेला मत्तेमध्ये 27:50 पासून जर वचन वाचलं, येशू ख्रिस्ताचं बलिदान झालं, त्यावेळेला जे अधोलोकामध्ये असलेली माणसं पवित्र ती काढली, सैतानाच्या हातामध्ये पडलेली सोडून. तिथे परमेश्वर हमेशा हर ठिकाणी फिरत असतो. जिथे जाईल तिथे परमेश्वर आहे आणि तो लक्ष असते त्याचं, जे पवित्र लोक कोण आहेत त्याला नाही. आता जर पवित्र लोकांसाठी नेलं सैतानाने कसं फसवलं, अशा प्रकारे हे शिक्षण. आता तुम्ही मी जर विचार केला तर तुम्हाला कळेल त्याच्यात परमेश्वरचं राज्य नक्की काय. कारण मध्ये 129:8 जर तू अधोलोकात गेलो तरी तिकडे मी आहे, म्हणजे परमेश्वर आपल्या हर ठिकाणी. मग ते 28 आणि 19-20 वचन जर तुम्ही देवाच्या आज्ञा नियम विधीचं पाळत असेल तर प्रभू येशू सांगतो मी युगाच्या अंतापर्यंत तुमच्या जोडीला आहे. आता येशूच्या जोडीला जर असला मनुष्य मुश्किल नाही, आणि येशू आपल्या जोडीला असला तर मुश्किल. हालेलुया. म्हणून यो जो काळ आलेला आहे, या काळात आपल्याला परमेश्वराबरोबर राहायचं. परमेश्वराबरोबर जो राहतो
तो युगानुयुग आपलं देवाबरोबर राज्य करू शकतो. म्हणून बायबल वचन काय शिकवते? माणसाला देवाचं वचन मिळालं पाहिजे. जो देवाच्या वचनात चालतो म्हणून योहान एक काय सांगतो? शब्द देव. उत्पत्ती 1:1-2 वचन काय सांगतो? देवाचा आत्मा जलावर तडपत राहिलेला होता. आपला अंतःकरणाचा आत्मा काय असतो? तडपडतो. त्याला जेवायला काय करायचं तो त्याची विचार. मग ते 6:25 पासून त्याने सांगितले 34 पर्यंत आपण विचार करणाऱ्या गोष्टी. प्रत्येक माणसाला देवाच्या वचनाचा अर्थ कळाला पाहिजे आणि अर्थ त्याला समजते किंवा समजून त्याला जीवनात प्रगती वाटते. आता पक्ष्यांना पण एक आत्मा शरीर आहे, पण पक्ष्यांसाठी परमेश्वर अन्न पाणी खायला प्यायला देतो की नाही? जो परमेश्वराशी एक आहे ना, तो परमेश्वर त्याच्या बरोबर राहून त्याच्याशी एक सामर्थ्यिक आत्मा माणसाच्या आतमध्ये उतरू शकतो. म्हणून पहिलं प्रथम देवावर आपलं पूर्ण लक्ष ठेवायचं. योहान 16:1 तुम्ही अडखळलेले जाऊ नये. काय सांगितलं? आता येशूच्या द्वारेच आपल्याला गोष्टी भेटतात. त्यांनी शिष्याला त्याच गोष्टी सांगितल्या, तुम्ही अडखळलेले जाऊ नये म्हणून तुम्हाला मी या गोष्टी सांगतो. आता त्यांनी काय गोष्टी सांगितल्या आपल्याला? पापापासून दूर राहायचं, पवित्र जीवन घ्यायचं, दुसऱ्यांचं चांगलं करायचं. मी जसं प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. 15:12. आता जी प्रीती प्रभू येशूची होती ती प्रीती तुम्हाला पाहिजे. मग जर देवाचं प्रेम आपल्यामध्ये जर आहे तर देव आपल्यामध्ये उपस्थित असतो. कारण देवाच्या शिक्षणानुसार आपले जीवन वाढते. म्हणून योहान 14:6 मध्ये प्रभू येशू काय सांगते बघा, त्याची मार्ग आम्हाला नाही कळाला तर समजणार नाही. मार्ग, सत्य व जीवन प्रभू येशू सांगते मीच आहे. सगळ्यांचे मार्ग सरळ जागेवर आणण्यासाठी येशू ख्रिस्त आहे. म्हणजे शैतानाच्या हातातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तच आहे, दुसरा कोण नाही. तर कसे मार्ग, सत्य व माझ्याद्वारे आल्या वाचून परमेश्वराकडे जायचंय तो कोण आहे? येशूच्या द्वारे. योहान 10:30. योहान 10:30. आता प्रभू येशू कोण आहे बघूया आपण. मी आणि पिता एक आहे. आता योहान 10:1-10 वचन वाचा. मी तुम्हाला खरं खरं सांगते, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून जातो चढून तो चोर व लुटारू. आता जो मनुष्य, दार म्हणजे काय? सुप्रसिद्ध 81:10 वचन. तोंड चांगलं उघडते मी पहा दाराशी. आता आध्यात्मिक भोजन देण्यासाठी येशू आहे. मध्ये 4:4 मनुष्य किंवा बातमीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा एक शास्त्रलेख आहे. शास्त्रलेख ख्रिस्त आहे. ख्रिस्तापासूनच शास्त्राची लेख सुरू झाला आणि हे नवा करार म्हणतात. येशू पासूनच जन्माचा सुरू. म्हणून ज्या वेळेला लोकांना ख्रिस्ताची शिकवण समजली नाही, योहानमध्ये 14-8 पासून फिलिप नावाचा मनुष्य होता. तो बोलतो मला पिता बघायचा आहे. पिता कोण आहे याला माहिती. तेव्हा 10 पासून मी आणि पिता एक आहे. कारण त्याच्या आतमध्ये परमेश्वराचा आत्मा. ते 10:20 तुम्ही नाही बोलणार, तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे बोलायला, पण परमेश्वराच्या आत्म्याला जागा दिलीच नाही. योहान 8:44 खोटं बोलणारा आत्मा त्याला जागा दिली.
आणि तो खोटं बोलून आपल्या शरीराला चोरी खोटा लबाडी करून सगळे वाईट कर्म करून आपल्या शरीराचा नाश करतो. म्हणून शरीर आपले दुःखात आणि आपत्तीमध्ये पडलेले जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. आता तुम्ही विचार करा, जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. आता दाराने आत कसं झालं? येशूच्या द्वारे आपल्याला कुठे पण जायचंय ते येशू ख्रिस्ताच्याच नावात. ते साथ माझ्या नावात माझ्याजवळ जे काय मागा ते परमेश्वर देईल. मागा म्हणजे मी शोधामध्ये सापडेल, मोठा-मोठे मिळेल. तर योहान 14:14 माझ्या नावात माझ्याजवळ जे काय पाहिजे ते मागा ते तुम्हाला देईल. आता येशू ख्रिस्त हा दार आहे आणि या दारातून आपल्याला पाहत जायचं. ते 7:13 अरुंद दरवाजाने आत जा. नाशवंताकडे माणसं जिंदगी जास्त घालवतात आणि प्रभूमध्ये येणाऱ्या लोका फार कमी असतात. जगात जर बघितलं तर केवढा लोक असतो आणि प्रार्थनेमध्ये जीवन जगणारे किती लोक असतात. एकच मार्ग आहे ज्याच्याकडे त्याच्याकडे येत नाही आणि जगाचे जे मोहाचे मार्ग आहेत त्याच्याकडे तिकडे जातात. शैतान लोक असं शरीरावर कब्जा करतात आणि माणसाचं शरीर कमजोर होतं. त्यांच्यासाठी द्वारपाळ दार उघडते. मेंढरे त्यांची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हात मारितो त्याला, ज्याच्या त्याच्या नावाने हात मारेल त्यालाच नेणार. ईश्वरचं वचन कसं आहे शिक्षण घ्या. मग आज आम्हाला जे शिक्षण मिळाले ते शिक्षण घेतलं तर आम्हाला प्रभू हात मारतो त्या हाकेला आम्हाला पुढे जायचं आहे. मग जर देवाची ओळख आम्हाला घ्यायची आणि देवाच्या वचनानुसार आमचं जीवन जर बनवायचं आहे तर देव आम्हाला सार्वजनिक जीवनाचा अर्थ देईल. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो, मेंढरे त्याच्या मागे चालतात. आता आपल्याला शिकायचं आहे की देवाचं जे वचन आहे ते आपल्याला शिकायचं. आता येशू चालला तर येशूच्या मागे मेंढरे आले पाहिजे. आणि उलट चाललेलं आहे, मेंढरे पुढे चालल्यात म्हणून येशू मागे चाललाय, मागला लागला. हल्ल्या उलट प्रश्न चाललेला आहे. आज लोक विश्वास संपलेले लोकांचे, प्रार्थनेला वेळ कमी नाही का, आणि जगाच्या अनेक गोष्टीसाठी वेळ जास्त. आज जर जगात एवढी लोक मी तुम्हाला जेव्हा तुम्ही जाऊन फळ ठिकाण आज जग तुम्ही जर बघितलं तर इकडे तिकडे केवढे लोक तुम्हाला दिसतील. फक्त प्रार्थना बंद झाली तर सगळं जगातच प्रगतीनं 12 आपला काळ थोडा आहे म्हणून तो आपल्याकडे आलेला आहे सगळे जगाचे मोह देण्याचं. म्हणून आपल्याला शिकायचंय, आपण जर वचनाने शिक्षण घेतील तर जीवनाची प्रगती तयार होईल. म्हणून देवावर आपली श्रद्धा विश्वास आपल्याला शिकायचा आहे. त्याद्वारे आपल्याला परमेश्वराचं वचन घ्यायचं. आपण जर देवाच्या शिक्षणाचं पालन करणार तर देव आपल्याला त्या शिक्षणाचा अनुभव देईल. ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधी जाणार नाही, ती त्याच्यापासून पळते. आता तुम्ही विचारता परक्याच्या मागे कधी जाणार? आता परका कोण आहे? हल्लिया. या जगात परका कोण आहे? हल्लिया येशू ख्रिस्ताचा वैरी. आता जर येशूचा जो वैरी आहे त्याच्या मागे लागला तर आपण तो काय सांगते, प्रभू येशू की जी माझी वाणी ऐकतात म्हणजे माझं वचन घेतात आणि त्या वचनाचं पालन करतात, तो काय सांगते ती परक्याची वाणी ओळखणार. परका कोण आहे? हल्लिया सैतान आहे, खोटं बोलणारा योहान 8:44. तो आपल्याला कृष्णगिरी करतो, आपल्याला मोह देतो, वाईट गोष्टी देतो, सगळं दाखवतो, पैसा होतो आणि त्यामध्ये आपल्याला देवापासून तो दूर करायचं काम करतो. मग आपला विश्वास देवावरचा कमी होते आणि आपला विश्वास त्या भगवंताच्या मागे. शेवटला प्रकटीकरण म्हणजे 13 अध्याय जर वाचलं 4 पासून
ते 18 पर्यंत शेवटला सीता कार्य कसं करणार आहे, देवाविरुद्ध निंदक आत्मा घातलेला, तर तो जे देवाच्या वचनानुसार चाललेले नाही, येशू ख्रिस्ताच्या शिकवण्यानुसार देवानुसार चालले नाही, तर त्यांना देवा विरुद्ध जे जे लोक आहेत आणि देवाचे लोक आहेत त्या विरुद्ध जाईल, त्यांना निंदा करण्यासाठी मुभा दिलेला आहे, म्हणजे वाचा दिले, आणि ते देवा विरुद्ध बोलत राहतील आणि देवाचा सोडतील. ती परक्याची वाणी ओळखीत नाही. आता तुम्ही विचार करा, जी व्यक्ती परक्याची वाणी ओळखत नाही तर ती परमेश्वराच्याच बाजूला वचन दिलेलं आहे ना आपल्याला, एक मार्गदर्शक केले, एक शिक्षण दिलेलं आहे, हे स्वर्गास. आता जर तुम्ही स्वर्गामध्ये जायचं आहे किंवा स्वर्गाचे वचन आपल्यामध्ये आणायचं आहे तर आपण येशूच्या शिकवणानुसार चालावं लागेल. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, ज्या गोष्टी तो त्यांच्या बरोबर बोलला त्या काय आहेत ते त्यांना समजले. आता येशू बरोबर शिष्य होते पण त्यांना समजलं नाही. आता आपण कसं काही काही आपण समजावतो नाही का, कधी कधी ते समजत नाही, कारण काही गोष्टी त्या समजणाऱ्या नसतात, वाईट गोष्टी समजणार. हल्लिया आता तुम्हाला मी चांगलं सांगेल तर तुम्हाला पटणार नाही. हल्लिया एक दिवस एक माणूस होता, मी असं प्रवचन देत असताना एका माणसाची थोडी स्टोरी सांगितली, काय की जेव्हा तुम्ही प्रार्थनेत राहता तर तुमच्या जीवनामध्ये चांगले अनुभव आणि चांगले गुण येतात. हे गुण तुम्हाला कुठे नेतात? परमेश्वराजवळ. तर मग ते 12 आपल्याला शब्दांचा शेवटला हिसाब द्यायचा आहे, चांगलं खोटं वाईट काय. तर त्यांना मी काय सांगितले, जास्त तुम्ही प्रार्थनेत राहा. तुम्ही प्रार्थनेत जास्त राहत नाही म्हणून तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येत नाही. तो मनुष्य तिकडे बाहेर बसलेला, जो ज्याविषयी मी बोललो तो व्यक्ती आला नाही किंवा दुसरा आहे, म्हणजे व्यक्ती आहे ते मी नाही त्याला बघितलं आलेले होते की नाही ते, पण जे मला सांगितलं मी त्यांना मार्गदर्शन केले शिकवलं तेच मी फक्त असं बोलून गेलो. तर दुसऱ्या व्यक्ती तिकडे जो होता तो सांगते तू माझ्याच विषयी बोला, तुझ्यासारखे केंद्रात केवढे लोक आहेत. मी त्यांना विचारलं तुमच्या गावाचा तुझ्या नावाची किती माणसं जरा जाऊन विचार, संख्या पुष्कळ आहे. तर बरं तुझ्यासारखी इथे भरपूर आहे, तुझं डोकं दुखते का? सांगते हा थोडं डोकं दुखते. ते किती विचारले ते डोकं किती लोकांचे दुखतात ते मी तुला सांगतो. तुझ्यासारखे असे भरपूर आहे असा विचार करतो, तुम्हाला संशय निर्माण का केला? तुझ्यासारखी भरपूर आहे. मी हा विषय तुझ्या हेतूसाठी नाही, मग तुझ्यासाठी जर असं वाटत असेल ना तू पण जरा बदल नाही तर तुझ्या मुश्किल का वाटत. अगदी माणसाच्या जीवनामध्ये काही काही वेगळे विचार आहेत. मार्गदर्शकाला त्याला द्वेष नाही किंवा त्याला निंदा नसेल, की तो जाकळा जो आहे सगळे नाही. आता बघा मला एक शिकायचं आहे, की करा 4 अध्याय तुम्हाला 25 वचन वाचायचं. लबाडी सोड ना, आपले जे शेजारी आहेत त्याच्याशी खरं बोल. तुम्ही खरं जर बोलला ना तर त्यांना समजून घे. आज माणसं लबाडी करून काय काय लोकांचं खाणं पिणं करून घेतात ना, लबाडी त्याचा भरपूर लोक समाजात तुम्हाला भेटतात. तुम्ही आपण सगळे एकमेकाची अलग नाही. परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली नाही कोणाची भांडा, कोणाचा द्वेष करा, कोणाची हिवा करा, पण ते 7 एकमध्ये दिले. तुमचे दोष काढल्याने तुम्ही कोणाचे दोष काढू नका. जो करा दुसऱ्याचे तिसरे हे मानवा. तू दुसऱ्यांना दोष देणारा नाही. हा क्रोम करत दुसरा ते अख्खा वाचला ना तुम्हाला त्याच्यातून पूर्ण माहिती नाही की माणसाचा स्वभाव कसा ठेवावा. आपल्यामध्ये कधी कधी संशयवृत्ती उत्पन्न होते आणि ती संशयवृत्ती वेगळ्या विचाराने आपल्या स्वतःचं जीवन बनवते. म्हणून त्याने EPC करत त्याच्यामध्ये 26 वचन सांगितले, तुम्ही रागावर पण पाप नका करा. आपण पाप करतात, राग आल्यावर समेट करा.
तिथं जर मध्ये 6 ते 14 15 वचन दिले, जर तुमच्या अपराधाला तुम्ही त्याला क्षमा केली नाही, स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करणार नाही. मग जर देवाने जर आपल्याला एवढं सुंदर शिकवलेलं आहे, मग ते शिक्षण घ्यायला काय मुश्किल आहे? आपण शिकायचं. मध्ये ज्या वेळेला 27 अध्यायामध्ये आपण बघतो की ज्या आणि जेव्हा 19 अध्याय येशू ख्रिस्ताचं उपसाचं बलिदान, तेव्हा सांगितलं त्याने, हे बापा हे काय करतात त्यांना कळत नाही. त्यांनी क्षमा केली, त्याच्या विरुद्ध गेलं, त्यांना क्षमा केली. आपण क्षमा करायचं. आपल्याला काही कुणी काही बोललं ना तर तिथे शांत स्वभाव घ्या. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला रागाने येतो ना, काय फक्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. कारण तो येणार आहे तुमच्याशी भांडण करायला. त्याच्या मनात जो राग आहे जतपर्यंत वितळत नाही, तत्पर्यंत त्याच्या मनातलं सांगत नाही, तत्पर्यंत तो तुमच्या जीवनामध्ये निराशा होईल. शांत बोलणं 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 करून 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 हळूच आपोआप शांत. कारण तो आलेला नुसता आता मार 5वाने 2000 या माणसाच्या अंगामध्ये आंधळी घुसली. तो घरात भांडण करून जो पळ काढले त्याने, तो सरळ निघाला रागाने. राग धरून 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 त्याने एवढे आत्मे दिले, तो कबरेमध्ये जाऊन राहिला. आणि स्वतःला एवढा कंट्रोल नाही होत, एवढा राग येत होता की दगड धोंड्याने तो आपला अंग टेचत होतो. प्रभू येशूने त्याला बरं केलं. त्याला सांगितलं, तू जा तुझ्या संगीत, तुम्ही तुझ्याकडे येतो. आता मला बरं वाटले, मी आता तुमच्याकडे येतो, मला नाही कधी जायचं. तर प्रभू येशू त्याला काय सांगितलं, तुझ्या घरी जा, शांत हो, आता घरात समेट प्रीतीने राहा. तो गेला घरात, समेट केला. आता बायबल मध्ये लिहिलं नाही, पण आपल्याला समजण्यावाळ्याला माणसाच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा सर्व शिकेल. म्हणजे दाखवून बोला, तुमच्या काही जो पवित्र आत्मा जर ठेवले, तुमचं मन जर पवित्र आहे, तुमच्या सर्व होणाऱ्या गोष्टी दृष्टांतात किंवा तुमच्या विचारात पवित्र आत्मा भरपूर मार्गदर्शन करतो. आपण फक्त एकच गोष्टी घेतो, बायबल मध्ये लिहिलेलं आहे वड तेच, मत्ती 24:35, आकाश पृथ्वी नाहीशी पण माझं वचन नाहीच नाही. प्रकटीकरण 22 अध्यायामध्ये 17 पासून पुढे दिलेलं आहे, त्याच्यात कुणी भर घालायची नाही आणि त्याच्यात कुणी काढायचं नाही, तर देव त्याच्यावर फिरा. आता शिक्षणाबाबतीत जे आहे, तुम्ही जर त्याच्यावर विचार केला ना, तो पवित्र आत्म्याविषयी सगळं मार्गदर्शन करते. आता ज्या वेळेला तरी डुकराचा कळप तिथे चारत होते, त्या डुकर कोणाची नावाची होती ती माहिती नाही. खाल्ली त्या कोणा माणसाचं नाव द्यायला पाहिजे ना मुकाचं, मग तसं आपण सांगणार डुकर होती की नाही होती काय माहिती, खाल्ली. आणि लोकांनी येशूला चोरून दिला असा आरोप केला, आजपर्यंत पुस्तकात लिहिलेलं आहे, शिष्याने चोरून दिलं असं. अगदी अशी लोक खोटं करणारे जास्त आहे, खरं बोलणारे पण. म्हणून आपलं पाप जे आहे, की आपलं जे काय वाईट आहे, काही गोष्टी आहे, अंतःकरणापासून तर शरीरापासून आपण काय केले ना, तर अख्खा हिसाब न्यायाच्या दिवशी म्हणतो. प्रत्येक शब्दांचा हिसाब होईल म्हणते 12. प्रत्येक शब्द आपल्याला स्तोत्रसिद्धी 139:16 वचनामध्ये दिलेला आहे की तुमचं रोज वहीमध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, स्तोत्रामध्ये सरळ दिलेलं आहे 139, तुझे बसणे उठणे निजणे जाणले. रोज परमेश्वर आपल्याला स्तोत्रसिद्धी 33:13 आकाशातून पाहतो. स्तोत्रसिद्धी 121 वचन 8 येणे जाणे सुरक्षित करते. अरे बायबल कशा प्रकारे लिहिलेलं आहे, कोणासाठी लिहिलेलं आहे ते पण आहे. आता ही बायबल किती हजारो वर्ष अगोदरपासून बायबल आहे. आणि बायबल 2 प्रकारच्या गोष्टी दिल्या, ते समजून घेणं आणि समजून आत्मसात करणं हे फार कठीण सगळ्यांना नाही. म्हणून जेव्हा 4 अध्याय जर वाचला ना, देवाचं दान आणि मला प्यायला पाणी हे जर समजलेलं असतं तर त्यांनी माझ्याकडे मागितलं असतं, त्याला मी जिवंत पाणी दिलं असतं. जिवंत पाणी म्हणजे प्रभूचा शब्द. योहान 7:37 येशू ख्रिस्त.
म्हणून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. जिवंत पाणी, जिवंत पाणी कोण? ख्रिस्त. माझ्याकडे आला तर त्याला ताप, त्रास पण लागेल, भूक पण लागेल. तर हे आपल्याला देवाने दिलेले सुंदर मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला सर्वात श्रेष्ठ आहे. कारण 15:6 ते 16 खरं मंदिर आपलं शरीर. म्हणून ह्या शरीराला जास्त वेळ परमेश्वराच्या मनचित्तनाविषयी चालले पाहिजे. अस्वस्थ एक अस्वस्थ ते 5 अंतःकरणाची शुद्धते धन्य देवाला पाहिजे. आता तुम्ही मध्ये 9 अध्यायामध्ये एक पक्षगती मनुष्य आहे, त्याला प्रभूने बरं केलं आणि तिथे शास्त्री व पुरुषी लोक होते. त्याच्या अंतःकरणातील गोष्टी होत्या. तो कैसे ते हा पापांची क्षमा करणारा आहे तरी कोण? आणि त्याला आरोग्य देणार आहे. अंतःकरणात मी वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना, तो माणसाच्या अंतःकरणातल्या गोष्टी ओळखतो आणि माणूस जो आहे तो बाहेरच्या गोष्टी ओळखतो. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये मला प्रत्येक आत्म्याची पारख करा. आत्म्याची पारख नाही या समाजामध्ये. मेन प्रार्थना करताना आत्मा पहिला शोधा. आत्मा देवापासून आहे का? म्हणून मग ते 7 अध्याय 15 पासून जर तुम्ही वाचलं तर पुढे 21 पासून सरळ पुढे दिलेला आहे. प्रभू तुमच्या नावाने बुद्धी नाही. आणि त्यांनी 15 पासून सांगते त्यांच्या फळावरून त्यांना ओळखा. फळ म्हणजे काय? 15 मीच खरा द्राक्षवेली, माझा बाप आहे. माझ्यात फळ न देणारा तो काटा काढून. म्हणजे देवाचं काम न करणाऱ्याला बाहेर काढतात आणि देवाचं काम करते त्याला देवाची शक्ती जास्त पुरवते आणि तो आशीर्वादित होतो. आज आपले विचार, आपले मन हे अस्वस्थ का? 12 मध्ये वचन आहे, अंतःकरणातली वचने हिरावून घे सैतान. दुसरा भाग असा हा ठोशे मारतो. आपण 17 आणि 18 वचनामध्ये पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 तुमचा शत्रू सैतान गरजणारा शियासारखा कोणाला गिराव्यास तयार आहे. देवापासून दूर करणारी कोण व्यक्ती आहे आणि देवाजवळ नेणारी कोण आहे? देव. त्याच्यावरच आपलं स्वतःचं मंदिर आपल्या हातात. आपल्या स्वतःच्या शरीरावर आपला स्वतःला हक्क. आपण कोणता वाटा निवडायचा हे आपल्या हातात, चांगला किंवा वाईट. कारण देवाचं हे मंदिर आहे. चांगल्या विषयामध्ये मनुष्य जीवन रमतो, त्याला शांती. वाईट विषयावर मनुष्य जीवन जेव्हा रमतो तेव्हा त्याच्यामध्ये अस्वस्थपणा. हे अस्वस्थ शरीर माणसाच्या जीवनाला दुःखाचा भार उभा करतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची जी आपल्याला तयारी करायची, मध्ये 6 ते जर तुम्ही 26 पासून वाचायला सुरुवात केली तर 34 पर्यंत तुम्हाला कळेल आपल्या आयुष्याची दोरी हातवर पसरण्यास कोण समर्थ आहे. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी कोण हातवर पसरण्यास. म्हणून वस्त्रापेक्षा शरीर आणि अन्नापेक्षा जीव श्रेष्ठ आहे. म्हणून प्रभू येशूने हे वचन आपल्या सर्वांसाठी. म्हणून उद्याची चिंता करू नको, एका दिवसात काय होईल हे कोणाला कळत. म्हणून धन, पैसा, वस्तू त्याच्याकडे तरी लक्ष देऊ नका. अन्नापेक्षा जीव श्रेष्ठ. ते 24 वचन 28. माणसं जीवनात कुठे आहे?
म्हणून आजच्या काळात आपल्याला शिकायचं आहे. मत्ते 24:32 ते 44, लूक 17 ते 26 ते 30. आज आपल्याला शिकायचंय की येशू ख्रिस्ताने जे शिकवलेले, जो नोहाचा काळ आलेला होता तो काळ आता सुरू झालेला आहे. खाण्यापिण्यामागे, ऐशारामागे, मोज मजामागे कमी व्हा आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये वाढा जास्त, कारण हेच देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरात परमेश्वराचा आशीर्वाद आहे. 118 ते 26 सांगितले, 118, 26, मी तुम्हाला परमेश्वराच्या घरातून आशीर्वाद देईन. हेच परमेश्वराचं घर आहे आणि ह्या घरात परमेश्वराचा आत्मा बसलेला आहे. किंवा 10, 17, 18, 2, 7 आपल्याला आत्मा दिलाय तो परमेश्वराचा. म्हणून परमेश्वर आहे तर आम्हाला नाव आहे, प्रेत आहे त्याला नाव नाही. आणि परमेश्वर गेला तर त्या माणसाचं नाव 0 येईल. म्हणून प्रभू येशूने आम्हाला नवीन नाव दिलं. म्हणजे 36:25 मध्ये शुद्ध पाण्याचे शुद्ध तुमची पाप मलिनता धुवून जाईल. मी नवीन आत्मा, नवीन हृदय तुम्हाला देईन. परमेश्वर आपल्यासाठी एक नवीन हृदय आणि नवीन आत्मा जेव्हा आपल्या स्वतःच्या शरीरातले पाप करून करतो, म्हणून 32:5 मन शुद्ध करा. पवित्र आत्म्याला सांगा, प्रभू मी तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध पाप केले, डोळ्यापासून, विचारापासून, मनापासून, जे शरीरातले सर्व अवयवामध्ये दुष्टाई भरलेली, म्हणून माझी दुष्टाई सर्व काळ आणि तुझा सत्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये दे आणि मला सामर्थ्य दे. लोक 3:22 आणि 23. आपण शिकायचं आहे. 4:17 पवित्र आत्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा. आपलं जीवन कशा प्रकारे मत्ते 4:17 आपल्याला स्वर्ग राज्य देण्यासाठी तयार आहे. स्वर्ग राज्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण पश्चाताप करून क्लिअर करायचं आहे आणि 21:5 आपला आत्मा परमेश्वराच्या करायचा. कारण स्वच्छ हृदयाला परमेश्वर मिळते. म्हणून आपलं जीवन प्रभू येशूच्या द्वारे करायचं. म्हणून 14:6 जे प्रभूचे मार्ग आहेत ते आपल्याला स्वतःहून घ्यायचे आहेत. आद्या मला परमेश्वराचा मार्ग पाहिजे आणि त्याचे मार्ग हे सगळ्यांना दिशा देत असतात आणि ते जी दिशा येशूच्या हातात आहे. म्हणून 10:17-18 स्वाद देण्याचं. योहान 11:25 पुनरुत्थान जीवन मीच आहे, जो येशूवर विश्वास ठेवतो मेला तरी जीवन. आणि योहान 5:25 आणि योहान 5:21 अशी वेळ आलेली आहे जीवनात मेलेले लोक. म्हणून प्रभू येशू येण्याच्या अगोदर आपल्याला मजबूत व्हायचं आहे, पापातून पहिलं बाहेर काढायचं. म्हणून 2 करा 6 ते 23 पापाचं वेतन मरण आहे. ते पापामुळे लोकांना मरण आलेलं आहे. पापाचं वेतन मरण, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती. काळ प्रभू येशूने आपल्यासाठी नवीन दिलेला आहे. मग 28-13 जो पाप जातो, बरं होत नाही, कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया असते. म्हणून योहान 20:22-23 पवित्र आत्म्याचा कुंकर घातले त्याच्यावर. आणि तुम्ही ज्या कोणा पापांची क्षमा करा त्याची क्षमा होईल आणि ज्याच्या पापांची क्षमा कशी ठेवली तशी. म्हणून प्रभू येशूने मत्ते 6:14-15 जर तुम्ही आपल्या अपराधाला क्षमा केली स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करी आणि जर तुमची क्षमा केलेली नाही तसं परमेश्वर तुम्हाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.